दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा कोण पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे? अ. रोहित शर्मा, बी. बाबर आझम, सी. शाकिब उल हसन, डी. रशीद खान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ रोहित शर्मा. खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे? अ. इंग्लंड, बी. ऑस्ट्रेलिया, सी. भारत, डी. श्रीलंका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारत. केपटाऊन येथे भारत आणि कोणत्या देशासोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे? अ. पाकिस्तान, बी. दक्षिण आफ्रिका, सी. इंग्लंड, डी. अफगाणिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. दक्षिण आफ्रिका. रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? अ. बिहार, बी. गुजरात, सी. राजस्थान, डी. महाराष्ट्र. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. महाराष्ट्र. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत? अ. मीरा बोरवणकर, बी. मोक्षदा पाटील, सी. रश्मी शुक्ला, डी. तेजस्विनी सातपुते. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. रश्मी शुक्ला. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला या कोणत्या बॅचच्या ऑफिसर आहेत? अ. 1980, बी. 1988, सी. 1978, डी. 1989. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 1988. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते? अ. 2005, बी. 2007, सी. 2008, डी. 2010. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. 2005. कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? अ. कृषी, बी. इंधन, सी. द्राक्ष, डी. रेशीम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. रेशीम. महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे? अ. 2020 ते 21 ते 2024 ते 25, बी. 2021 ते 22 ते 2025 ते 26, सी. 2023 ते 24 ते 2026 ते 27, डी. 2022 ते 23 ते 2025 ते 26. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 2021 ते 22 ते 2025 ते 26. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? अ. महाराष्ट्र, बी. गोवा, सी. आसाम,
डी. उत्तर प्रदेश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे कोणाच्या हस्ते देशांतील पहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे? अ. अमित शहा. बी. योगी आदित्यनाथ. सी. राजनाथ सिंह. डी. आनंदीबेन पटेल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. राजनाथ सिंह. केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे? अ. 100. बी. 50. सी. 75. डी. 60. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. 100. सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? अ. 45. बी. 34. सी. 41. डी. 33. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 33. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अ. डॉक्टर विजय हजारे. बी. डॉक्टर माधव कुसेकर. सी. जीवनराव गोरे. डी. अनिल परब. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. डॉक्टर माधव कुसेकर. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडली? अ. भुवनेश्वर. बी. रांची. सी. दिल्ली. डी. कोलकाता. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. भुवनेश्वर. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अ. बाळासाहेब ठाकरे. बी. डी. बा. पाटील. सी. अटल बिहारी वाजपेयी. डी. वी. दा. सावरकर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. अटल बिहारी वाजपेयी. देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे? अ. मुंबई पुणे. बी. शिवडी न्हावासेवा. सी. ठाणे कल्याण. डी. वरळी दादर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. शिवडी न्हावासेवा. डेव्हिड चक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? अ. भारत. बी. नेपाळ. सी. पाकिस्तान. डी. चीन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पाकिस्तान. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार 2023 ते 24 मध्ये देशात किती दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते? अ. 114. बी. 113. सी. 115. डी. 123. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. 114. केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची किती रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे? अ. 2345. बी. 2500. सी. 2560. डी. 2275. तुमचे
याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 2275.